पेण तालुक्यातील वडाव गावची बहिरी देवाची यात्रा सालावतप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात साजरी झाली। या यात्रेसाठी मुंबई, ठाणे, पुणे, कोकणासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावतात। या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे देवकाठ्यांची स्पर्धा आणि छबिना सोबत शेकडो भक्तगण आपल्या अंगावर काटेरी पेरकुट मारून घेतात। यंदा तरुण मंडळीसह ज्येष्ठ मंडळी पेरकुटे मारण्यात मग्न होती। यावेळी जत्रा दरवर्षीपेक्षा जास्त प्रमाणात भरली होती। बहिरी देवाच्या लेपाचा महिमा पाहण्यासाठी दूरवरच्या ग्रामस्थांनी हजेरी लावली होती। चैत्र पौर्णिमेच्या एक दिवस अगोदर वडाव गावातील बहिरीदेवाची यात्रा भरली जाते। गावाच्या मध्यभागी असणाऱ्या बहिरीदेवाच्या मंदिरातून दुपारी 12 वाजता देवाचा छबिना निघतो। या छबिना सोबत लोक भंडारा उधळत, शेकडो ढोलवादक आणि शेकडो काटेरी पेरकोट मारणारे भक्तगण तसेच पारंपरिक गीत गाणाऱ्या हजारो महिला व पुरुष गीत गात वडाव गावातून छबिना मोठे वडाव दीव गावातील नागेश्वर देवाला भेट देऊन दीव गावात या छबिनेचा मोठ्या उत्साहाने स्वागत केले जाते। तदनंतर बहिरीदेवाच्या छबिना सोबत दीव गावचे ग्रामदैवत श्री नागेश्वराचे छबिना काढण्यात येतो। नंतर वाशी मार्गे वडाव गावात प्रवेश केल्यावर शिवनेरी मैदानात देवकाठ्या उभारण्याच्या शर्यतींना सुरुवात होते। संपूर्ण परिसरात छोटे मोठे पाळणे, आकर्षक दुकाने, खेळणी, मिठाई, फळे, फुले, हॉटेल, सरबते आणि दुकाने मोठ्या प्रमाणात शिवनेरी मैदानात व परिसरात पाहायला मिळाली होती। खेळण्याच्या दुकानात व पाळण्यात बसण्यासाठी बच्चे कंपनीने मोठी गर्दी केली होती। एप्रिल महिना सुरू होताच यात्रेची चाहूल परिसरातील भाविकांना लागते, त्यामुळे बाहेर असणारे गावकरी गावात येऊन या सोहळ्याचा आनंद घेतात। जर आपण पाहत असाल तर आत्ता जो आपला बहिरी देवाचा लेपा निघालेला आहे, वर्षम परंगत चालू असलेली ही प्रथा या वडाव गावात आपल्याला पाहायला मिळते। आणि या वडाव गावात ही प्रथा पाहत असताना फक्त ही प्रथाच नाही तर एक सांस्कृतिक जतन करणारा सण म्हणून हा वडावचा सण खऱ्या अर्थानं आहे। कारण या सणात जर आपण पाहिलं असाल तर आपण कव्हरेज करताना निश्चितच आपल्या लक्षात आलं असेल की ही संपूर्ण यात्रा जी आहे ती यात्रा फक्त आणि फक्त ढोल आणि पारंपरिक गीतांच्या तालावर ही यात्रा चालू आहे। म्हणजे या यात्रेत कोणत्याही प्रकारचा आगडतगड किंवा धांगडधिंगा आपल्याला पाहायला मिळत नाही, तर सांस्कृतिक पारंपरिक वारसा जपणारा सण म्हणून आपल्याला पाहायला मिळते। आपण रायगडमधले नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रातले सण किंवा देशातले सण पाहत असाल किंवा पालख्या पाहत असाल तर कुठल्याही मंदिरातील जी देवाची मूळ मूर्त आहे ती मूळ मूर्त मंदिरातून बाहेर काढून अशी फिरवली जात नाही। मात्र वडाव गावातील ही एकमेव बहिरी देवाची मूर्त आहे जी की त्या मूळ आसनावरून तिला लेप्यामध्ये बसवले जातं, छबिनामध्ये बसवला जातो आणि तो छबिना लेपा स्वरूपात या 5 गावात फिरत असतो। आणि 5 गावात फिरत असताना खऱ्या अर्थानं भक्तगण आपल्या अंगावर हे जे माझ्या हातात पाहत असाल आपण पेरकुट, तर हे पेरकुट निवडुंग ज्याला बोलतात ते निवडुंग आपल्या अंगावर मारत असतात आणि रक्ताची आहुती देत असतात। खऱ्या अर्थानं जर विचार केला तर पेण तालुक्यातील हे वडाव गाव सणांचं माहेरघर म्हणून एवढ्यासाठी ओळखलं जातं की परंपरा जपणारं सांस्कृतिक वारसा जपणारं गाव म्हणून या गावाकडे पाहिलं जातं। कारण आता हे फक्त आपण पेरकुटच नव्हे तर यानंतर संध्याकाळी 4 ते 5च्या दरम्यान जेव्हा हा लेपा मोठे वडाव, दीव, वाशी मार्ग हे सगळं फिरून जेव्हा वडावमध्ये येत असतो तेव्हा वडावमध्ये जवळजवळ 400 ते 500 फूट देवकाठ्या या निव्वळ दोराच्या साह्याने उभ्या केल्या जातात। आज जरी आपलं जग कितीही पुढे गेलं असेल तरी जर ती काठी तुम्ही क्रेनच्या साह्याने जरी उभे करून दाखवलीत तरी पण ती तुम्हाला कठीण जाणार आहे। ती काठी फक्त आणि फक्त दोराच्या साह्याने उभी केली जाते। ही देवाचीच कृपा नाही तर काय। खऱ्या अर्थानं म्हणूनच वडाव गाव हे सणांचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं। येळकोट 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 सदानंदाचा बहिरीदेव महाराज की, बहिरीदेव महाराज की। जन्माच्या कितीतरी वर्ष अगोदरचा हा विषय आहे। संपूर्ण तसं पाहायला गेलं तर आमच्या वडिलोपार्जनाला पण सांगता येत नाही कधीपासून हा चालू झाला उत्साह। म्हणजे अगदी पिढ्याने पिढ्या उत्सव चालू आहे। आणि इथलं वैशिष्ट्य म्हणजे पेरकुट मारतात स्वतःच्या पाठीवर, अंगावर, ते ह्यांना ते लागत नाही। देवाचा महिमाच असा आहे की यांच्या पेरकुट अंगाला लागत नाही। आणि संपूर्ण रायगड जिल्ह्यात हा एकच उत्सव असा आहे की पेरकुटे मारली जातात।